महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या छोट्या गावात 24 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला आकाश ठोसर हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत आधाराने घेतले जाते. एका साध्या खेड्यातून आलेला, कुस्तीच्या आखाड्यातून थेट रुपेरी पडद्यावर झेपावलेला आणि सैराटमधील परशा या भूमिकेने अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात घर करणारा हा प्रतिभावान अभिनेता आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. आकाशचे बालपण ग्रामीण जीवनशैलीत गेले, जिथे त्याचे वडील एक नामवंत कुस्तीपटू होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकाशने सुरुवातीच्या काळात कुस्तीचे धडे गिरवले. शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि खेळांमध्ये कुशल असल्यामुळे कुस्ती ही त्यांची खरी ओळख बनली होती. मात्र नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. शिक्षण घेत असतानाच पुण्यातील अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांचे शरीर सौष्ठव आणि आत्मविश्वास दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नजरेत भरले. मंजुळे सैराटसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि आकाशची निवड चित्रपटाने तरुण पिढीच्या नातेसंबंधांना आणि मैत्रीला एक नवा दृष्टिकोन दिला. लस्ट स्टोरीज 2018 नेटफ्लिक्सवरील या अँथॉलॉजी चित्रपटात अनुराग कश्यप दिग्दर्शित भागात आकाशने अभिनेत्री राधिका आपटे यांच्यासोबत काम केले. एका कॉलेज युवकाची भूमिका त्यांनी केली, जो आपल्या प्राध्यापिकेच्या प्रेमात पडतो. मर्यादित संवाद पण प्रगल्भ अभिनयाने त्यांनी आपली सशक्त छाप सोडली. 1962 द वॉर इन द हिल्स 2020 ही वेबसिरीज हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. यात आकाशने एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली. भारतीय सेनेतील एका जवानाची जिद्द, त्याग आणि देशभक्ती त्यांनी प्रभावीपणे उभी केली. या भूमिकेसाठी त्यांनी आर्मी कॅम्पमध्ये राहून शारीरिक प्रशिक्षण घेत आणि सैनिकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून ती व्यक्तिरेखा आत्मसात केली होती. झुंड 2022 नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आकाश पुन्हा झळकले. झोपडपट्टीतून फुटबॉल खेळताना एक नवा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट केवळ मनोरंजन नव्हता, तर समाज प्रबोधन होतं. यात आकाशचा संयत अभिनय प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरला. घर बंदूक बिर्याणी 2023 या हटके नावाच्या सिनेमात त्यांनी एका साध्या शेफची भूमिका साकारली.